नांदेड येथील काँग्रेसच्या बैठकीमध्ये परभणीचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख आणि पाथरीचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्या संदर्भात माहिती समोर येत आहे की आमदार सुरेश वरपुडकर यांचा परत एकदा काँग्रेसकडून नाव निश्चित झालेलं आहे। उमेदवारी नाना पटोले यांनी घोषित केले। या संदर्भात नेमकं काय स्थिती आहे, स्वतः आमदार सुरेश वरपुडकर आपल्यासोबत आहेत। आमदार साहेब, नाना पटोले यांनी असं विधान केलंय की उमेदवारी आणखीन बाकी डिक्लेअर झालेली नाही, नेमकं काय परिस्थिती आहे आणि त्या दिवशी काय झालं त्या बैठकीमध्ये? ते काही डिक्लेअर झाले नाही असं काही मला माहिती नाही। एकच नाव आहे पाथरी विधानसभेतून तुमचं, मात्र राष्ट्रवादीचंही त्याच्यावर क्लेम आहे, कसं मेंटेन करणार? नाही, आता नाना पटोलेंना तुम्ही म्हणाले की डिक्लेअर नाही झाली। हा, नाना पटोलेंनी बाहेर निघाल्यानंतर माध्यमांना असं सांगितलंय की अधिकृत घोषणा नाही झाली अद्यापही, मात्र सुरेश वरपुडकरांचं एकच नाव आहे आणि पाथरी विधानसभा ही काँग्रेसची जागा आहे। काँग्रेस पक्षाचे जे विद्यमान आमदार आहे मी आणि जिल्हाध्यक्ष आहे। सिटिंग काँग्रेस पक्षाची जागा आहे। उमेदवार कोणाची मागणी नाही, माझी एकटीची मागणी आहे। काँग्रेस जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा त्या ठिकाणी क्लेम आहे, मग विद्यमान आमदार तुम्ही आहेत, मग कसं मेंटेन कराल साहेब येणार दिवसात? पक्षाचे तुम्ही काय सांगू शकता? तुमचा दावा ठाम असणार आहे मात्र त्या जागेवरती, कारण तुम्ही विद्यमान सिटिंग आमदार आहे ना। दुसरं कोणाचं असणार आहे? नाना पटोलेंनी असं सांगितलं की अद्याप घोषणा नाही झाली, त्याबाबत काय स्पष्टता आहे? तिथं कार्यकर्त्यामध्ये घोषणा केली त्यांनी, ती फाईल होईल तुम्ही बघा। हॉलच्या आतमध्ये क्लिप जी आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की ही जागा काँग्रेसचीच आहे, आमदार सुरेश वरपुडकर यांना आपल्याला मंत्री करायचं आहे, मात्र घोषणा अद्याप झाली नाही असं बाहेर निघाल्यानंतर नाना पटोले यांनी सांगितलंय। अधिकृत घोषणा त्यांना पक्षाच्या कार्यालयात सांगितलं तर बाहेर सांगणं आवश्यक नाही ना। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं ते बाहेर सांगण्याची आवश्यकता नाही, मला सांगायची किंवा कोणी सांगायची आवश्यकता नाही। नाना पटोले साहेबांना माहिती आहे की ते का आपली काँग्रेस पक्षाची आहे, उमेदवार दुसरा कोणी नाही आहे, मी जिल्हाध्यक्ष सुद्धा आहे, त्यामुळे ते दुसरा कोणाला काय विचार करणार? दुसरा उमेदवार कोणाची मागणीच नाही आमच्या पक्षात, दुसरा कोणाचा विचार करणार? पक्षाची एकच नाव आलेलं आहे, त्यामुळे दुसरं कोणाचा विचार करणार? जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा आहे, काँग्रेसची काय भूमिका असणार आहे 4 संदर्भात? एक पाथरीची जागेची मागणी तर असणारच आहे, कारण तुम्ही तिथं विद्यमान आमदार आहेत। इतर 3 ठिकाणी काय परिस्थिती असणार आहे? जिल्ह्याच्या आता आम्ही जिल्हाध्यक्षाकडे अर्ज मागितले होते, त्याच्यामध्ये 4ही मतदारसंघामध्ये अर्ज आलेले आहेत। तिथं जिंतूरमध्ये 2-3 अर्ज आहेत, इथं जवळपास 2 अर्ज आहेत गंगाखेडमध्ये, इथं 5-6 अर्ज आहेत, पाथरीला 1 अर्ज आहे, असे अर्ज आम्ही सबमिट केले। नेमकं पक्षश्रेष्ठींकडे किती जागेची मागणी तुमची असणार आहे जिल्ह्याच्या 4 पैकी? ते पक्षश्रेष्ठी ठरवायचं ना। तुमची मागणी किती असणार आहे? आमची तर अर्ज ज्याची मागणी ते सगळे सबमिट केलेत आम्ही। ज्यांनी आम्ही अर्ज दाखल केले ते अर्ज आम्ही पार्टीकडे सबमिट केले। आता पार्टीमध्ये काय विचार होतो, पार्लमेंटरी बोर्डामध्ये काय विचार होतो की पार्लमेंटमध्ये झाल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या जागा काँग्रेस पक्षाला सोडून घ्यायच्यात नाही घ्यायच्यात ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल ना, ते मला अधिकार नाही ठरवायचं। त्याच्यामुळे ते आणि त्याच्यानंतर मग ते जे काय आघाडीची बैठक होईल त्या आघाडीमध्ये काय चर्चा होईल त्याच्या संदर्भात होईल ते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।